नमस्कार, आपण पाहत आहात लोक 9 न्यूज। काल म्हणजेच 24 जून 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील आसोला तलावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे। मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा डोंगा पलटल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आसोलाचक येथील गुरुदास जयराम मेश्राम वय वर्ष 37 हे काल सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे एकटेच आसोला तलावात मासेमारी करण्यासाठी गेले होते। मात्र मासेमारी करीत असताना त्यांचा डोंगा अचानक पलटल्याने ते पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितेश डोरलीकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलाव परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली। मात्र रात्रीचा अंधार वाढल्याने शोधकार्य थांबवावे लागले। आज सकाळी पुन्हा पाथरी पोलिसांनी आणि स्थानिकांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली। अखेर सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास गुरुदास मेश्राम यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला। मृतदेह शवविच्छेदनासाठी मुलुक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे। या शोध मोहिमेत ठाणेदार नितेश डोरलीकर, पोलीस उपनिरीक्षक साठे, सहाय्यक फौजदार चंद्रशेखर सिडाम, पोलीस हवालदार एनुनाथ मडावी तसेच पोलीस अंमलदार बळीराम बारेकर, सुरेश शेंडे, योगेश खोब्रागडे आणि दत्ताराव शिंदे यांनी सहभाग घेतला। आसोला तलाव अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे। येथे दररोज अनेक जण मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मात्र दुर्दैवाने यापूर्वीही मासेमारी करताना अपघात होऊन जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत। आज पुन्हा एकदा मासेमारीसाठी गेलेल्या गुरुदास मेश्राम यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे। गुरुदास मेश्राम यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। कुटुंबाचा आधारस्तंभ असलेली व्यक्ती अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। काल संध्याकाळी मासेमारीसाठी गेलेले गुरुदास मेश्राम आज मृतावस्थेत सापडले आणि एक कुटुंबाचा